नमस्कार फ्रेंड्स. आपल्या लाईफमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लाईफवर फार मोठा परिणाम करत असते. मग आपलं जे आजारपण असतं हे पण त्या लहान लहान गोष्टींवर अवलंबून असतं. मग त्या लहान लहान गोष्टी या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत याचं ॲनालाइज हे आपण स्वतःहून करायचं असतं. आणि तेव्हाच आपण डिसीज कॉझिंग एजंट, इट इज नॉट अ मटेरियल एजंट, म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट हे बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस, बॅक्टेरियाज किंवा एनी सजीव गोष्टी असतीलच असं नाही, पण आपल्या सेल्फ फंक्शनिंगमध्ये जर कुठल्याही इमोशन्स और असे विचार जर एक्सेस झाले किंवा त्याची तीव्रता कुठल्याही विचारांची विच इज निगेटिव्ह म्हणजे रॉंग, जर होलिस्टिकली आपण विचार करायचं झालं तर काही विचार हे एक्सेस असतील किंवा आपल्याला काही विचार हे ज्या गोष्टी न पटणाऱ्या असतील किंवा ज्या सेल्फ फंक्शनिंगमध्ये ज्या गोष्टींमध्ये जर आपल्याला जर सायकोलॉजिकल एक्सिसमध्ये, सायकोन्यूरो एंडोक्राईन एक्सिसमध्ये ज्या गोष्टी या चुकीच्या आहेत किंवा कुठल्याही इमोशन्स या मायक्रो लेवलच्या ज्या इमोशन्स आहेत त्या कमी किंवा अतिशय जास्त किंवा अतिशय कमी किंवा इम्बॅलन्स स्वरूपात असतील तर त्याचं रूपांतरण पुढे हे आजारपणामध्ये होत असतं. आणि या लहान लहान गोष्टी होमिओपॅथीमध्ये ट्रीट केल्या जातात. लहान लहान जे विचार जे इम्बॅलन्स्ड आहेत हे विचार आपण ट्रीट करून मग त्याच्यावर ते पूर्ण आजारपण आपण क्लिअर करू शकतो. त्याच्यामध्ये मेडिटेशन आणि योगा हे या दोन्ही पद्धती आपण रेग्युलरली आपण चालू ठेवत असू तर आपलं लाईफ हे आपण निरोगी ठेवू शकतो. थँक्यू.